महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येणार। बीड कारागृहात कराड आणि गित्ते टोळीमध्ये मोठा राडा। महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला चोप। गित्तेच्या टोळीकडून कराडच्या टोळीला बीड हत्येवरून टोमणे दिल्यानं वाद झाल्याची माहिती। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली। सीसीटीव्ही फुटेज चेक करा, महादेव गित्तेचा दावा। महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गित्तेंचा निकटवर्तीय। महादेव गित्तेची बीड जिल्हा कारागृहातून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहामध्ये रवानगी। इतर 4 आरोपींनाही हर्सूल कारागृहामध्ये आणलं। माझ्या नवऱ्याला मारहाण झाल्यावर रुग्णालयामध्ये न नेता दुसऱ्या कारागृहामध्ये नेलं। मारहाणीमध्ये अक्षय आठवलेचंही नाव होतं, मग त्याची दुसऱ्या कारागृहामध्ये रवानगी का नाही? यामागे नक्कीच काहीतरी प्लॅनिंग। महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेचा आरोप। बीड जिल्ह्यामधल्या कळंबमध्ये मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या। डोक्याला मार लागल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर। 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरामध्ये पडून होता। संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या कटात कळंबच्या महिलेचा संबंध नाही। अंजली दमानी यांच्या दाव्यानंतर DYSP संजय पवारांची माहिती। प्रकरणाचा अधिक तपास सुरू। प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव येऊ नये म्हणून कळंबच्या महिलेचं प्रकरण दाबलं जात आहे, अंजली दमानी यांचा आरोप। महिला मृत्यू प्रकरणी मस्साजोग ग्रामस्थ आज कळंब पोलिसांना भेटणार। हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी संतोष देशमुखांचा मृतदेह कळंबकडे नेला होता, मस्साजोग ग्रामस्थांचा आरोप। मंत्रिपदातून डावलल्यानं भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांची पुन्हा खतखत बाहेर। दिल्लीचं तख्त महाराष्ट्रानं राखायचं असल्यास चंद्रपूरला वजा करून चालणार नाही, मुनगंटीवारांकडून नाराजी व्यक्त। दुसऱ्या समन्सनंतरही कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरी। कुणालशी संपर्क झाला का? कधीपर्यंत मुंबईत येणार? पोलिसांकडून कामराचे आईवडील राहत असलेल्या घरी चौकशी। गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही तिथे पोलीस गेले। कुणाल कामरानं मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं। स्वतःचा फोटोही कामराकडून ट्विट। दिशा सालियन प्रकरणामध्ये वकील निलेश ओझा यांच्याकडे पुराव्यांचा पेनड्राईव्ह। मुंबईच्या 2 माजी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पेनड्राईव्ह सुपूर्द केल्याचा दावा। म्हाडा राज्यामध्ये 19,497 घरं बांधणार। मुंबई मंडळांतर्गत 5,199 घरं बांधली जाणार। पुणे, कोकण, नाशिक, अमरावतीसह छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर मंडळांमार्फत घरं बांधण्याचं उद्दिष्ट। समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला। महामार्गाच्या टोल दरामध्ये आजपासून 19% वाढ होणार। नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार आणि हलक्या वाहनांना 1,290 रुपयांचा टोल द्यावा लागणार। मुंबई आणि राज्यातील वातावरणात आर्द्रतेमध्ये वाढ। पुणे, मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात आज पाऊस पडण्याची शक्यता। वाशिम, जळगाव, अकोल्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। गहू पिकासह कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता। राज्यात पुढील 5 दिवस ढगाळ वातावरण राहणार, तर पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा येलो अलर्ट। वानखेडेवरील सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिमागदार विजय। KKRचा 43 चेंडू राखून मोठा पराभव। नौका गोलंदाज अश्विनी कुमार ठरला मुंबईच्या विजयाचा हिरो।